या कार्यक्रमाचे संयोजक सूर संगम ग्रुप, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख मंडळी आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या ठिकाणी माजी मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे सर, या सर्वांचं मी या मातृदिनाच्या निमित्तानं सर्वांचं स्वागत करतो। आणि आजचा दिवस हा आईच्या सन्मानाचा आहे, आईच्या वात्सल्याचा आहे, आईच्या प्रेमाचा आहे, आपुलकीचा आहे आणि आईच्या जिव्हाळ्याचा आहे। आणि म्हणूनच आईबद्दलच्या अनेक आपण कथा कादंबऱ्या वाचतो, अनेक कविता वाचतो, अनेक गीतं ऐकतो, चित्रपट पाहतो आणि आईच्या प्रेमाची महती, आईचं मोठेपण, खरं तर आई ही आईचं रत्न। मातृदिन म्हणून आजचा जो जागतिक मातृदिन आहे, आईचं असतं त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दररोजचाच दिवस असतो, परंतु आजचाच हा दिवस का, तर याबद्दलचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अर्थात ते 28वे राष्ट्राध्यक्ष हे थॉमस वुडरो विल्सन हे देखील आईच्या प्रेमानं, आईच्या वात्सल्यानं राष्ट्राध्यक्ष झालेले होते। आणि म्हणून त्यांनी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आईला सांगितलेलं होतं की आई, तुझी सर्वत्र आठवण करतील अशा प्रकारचा एक दिवस या विश्वामध्ये, या सृष्टीमध्ये, या जगामध्ये निवडला जाईल। आणि म्हणून त्यांनी सांगितलं की 11 मे किंवा मे महिन्यातला दुसरा रविवार हा मातृदिन, जागतिक मातृदिन म्हणून त्यांनी घोषित केला। आणि आईचा सर्व समाजासमोर, सर्व जगाच्या समोर त्यांनी सन्मान केला आणि तोच मातृदिन सर्व जगभर आपल्या देशासह सर्वजण हे साजरा करू लागले। मंगळवेढ्याची ही जी भूमी आहे, या भूमीमध्ये गेल्या 3 वर्षापासून आपण मातृदिन साजरा करतो आहे। सूर संगमच्या माध्यमातून दामाजी एक्सप्रेसचे संपादक आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक दिगंबरजी भगरे साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विजयजी खवतोडे सर, त्याचबरोबर सावळे सर, लहूजी ढगे, ह्या सर्व मंडळींनी एक मातृदिन मंगळवेढ्यामध्ये असावा। 14 संतांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीमध्ये मातृदिनाचा सन्मान करून मातांना सन्मानित करावं, ही एक कल्पना सुचली। आणि मंगळवेढ्यातील ज्या कर्तृत्ववान महिला आहेत, विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर आदर्श निर्माण केलेला आहे, आपलं कुटुंब सांभाळत असताना या कुटुंबाबरोबरच आपल्या कार्याची इतरांनी दखल घेतली पाहिजे अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या महिला, आणि त्याही सर्व स्तरातून, सर्व जाती धर्मातून ह्या निवडण्याची कल्पना या सूर संगमच्या माध्यमातून आम्ही तयार केली। आणि आज ज्या 7 महिला आपल्यासमोर एक आदर्श माता म्हणून आपल्यासमोर सन्मानित होत आहेत, त्या आता त्या कुटुंबाच्या माता नाहीत राहिल्या, त्या आपल्या सर्वांच्या माता आहेत, सर्वांचा आदर्श आहे, सर्वांचं ते रोल मॉडेल म्हणून एक वेगळेपणा त्यांनी दाखवून दिलेला आहे त्यांच्या कर्तृत्वातून। आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। हा सन्मान पुरस्कृत करणाऱ्या देखील या ठिकाणी आपल्या माता भगिनी आलेल्या आहेत, त्या सर्वांचं या निमित्तानं मी स्वागत करतो। आणि त्याचबरोबर या मातृदिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पुरस्कृत माता भगिनी, ज्यांनी हा पुरस्कृत केला, त्या सर्व माता भगिनी, जे आईचा पुरस्कार पाहण्यासाठी उपस्थित आहेत, असे सर्व मंडळी, अर्थात मी आत्ताच सांगितलेलं होतं की माझी आई ही केवळ आता माझी राहिलेली नाही, तर ती आपल्या सर्वांची आई आहे। तिचं कर्तृत्व आणि आशीर्वाद पाहण्यासाठी आपण सर्व उपस्थित असलेले सर्व मंडळी, त्याचबरोबर ज्यांच्या कर्तृत्वाने आणि आशीर्वादाने
त्या कुटुंबातील एक वेगळेपणा आपल्यासमोर ठेवलेला आहे, तो आदर्श सर्वांनी आपण घ्यावा, अशीच या निमित्तानं या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक मी सादर करून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझं थोडंसं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. जय हिंद. नाही होती, नाही बरोबर नाही, काहीच उपयोगच नाही त्याचा. मंडळी, आईचा ठराविक दिवस नसून प्रत्येक दिवस आईमुळेच आहे. चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, तुझे नाम गोड किती घेऊ आम्ही. विविध संतांच्या पदस्पर्शनाने अस्तित्वानं पुनीत पावन झालेल्या मंगळवारच्या या पावन भूमीमध्ये सूरसंगम ग्रुपच्या संकल्पनेतून आणि नियोजनातून संपन्न साकार होत असलेला हा देखणा आदर्श सोहळा आपणा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत असताना कार्यक्रमाचं सुंदर असं प्रास्ताविक या माध्यमातून मोरे सरांनी आपणा सर्वांच्या समोर मांडलं. यानंतर आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा 2025 या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांमध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, अमोघ वक्तृत्वाचे धनिशब्द प्रभू सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबांना विनंती आहे की या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वांसमोर व्यक्त व्हावं. सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वांच्या समोर या ठिकाणी व्यक्त होत आहेत. उपस्थित झालेल्या सर्वच मान्यवर मंडळींचं पुनश्च एकदा सूरसंगम ग्रुप मंगळवेढा यांच्या वतीनं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत. सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर ढोबळे साहेब. हे नाही का थोडंसं स्थापन केलेल्या सूरसंगम या अवीट गोडीच्या सप्तस्वरांची उधळण करणाऱ्या गाण्याच्या मंचावर आज आपण प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोणत्या उपायी, कोण्या कवीचा MA झाल्याची बातमी आली. एवढ्या मोठ्या रिझल्टचा आनंदाचा दिवस असताना आई, जो निकाल तुझ्या पायावर ठेवून दर्शन घ्यायचे होते, त्यावेळेला कवीनं पुकारलेले हे शब्द आहेत. वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोणत्या उपायी. अशा मातृदिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत. भगरे साहेब या निमित्तानं, लहू ढगे साहेब, सर्व सूरसंगम या संगीत मैफिलीचे मालक, त्यांनी आयोजित केलेल्या मातृदिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र आलो आहोत. दुपारची कामं उरकली, एखादी डुलकी घ्यावी म्हणून थोडंसं विश्रांतीसाठी आठवण झाली, पण घरात आवाज काढणारा नातू कुणालाच झोपू देत नाही, म्हणून पुन्हा त्याला मांडीवर घेऊन बसण्याचं काम माय बहिणीला लागलेलं असतं. अशा परिस्थितीत घरकामाचा उरकून नव्यानं आलेल्या पाहुण्यांना चहा करून देऊन पुन्हा सूरसंगमची आठवण झाल्यावर दामाजी एक्सप्रेसच्या पहिल्या पानावर आलेली जाहिरात पाहता पाहता आपले पाय ढगे डिजिटलच्या अंगणाकडे वळले. आपण माय माऊल्यानो सगळेजण आलात. जरा पुरुष मंडळी संख्येनं कमी आहेत. चेकवर सह्या करायच्या असतात. पानपट्टीवर उभं राहून हा पानसट माणूस आहे हे दुसऱ्याला सांगायचं असतं. अशा कामात गुंतल्यामुळं
पुरुष मंडळींची संख्या थोडीशी कमी आहे. कदाचित सैराटसारखी एखादी गोष्ट कानावर पडली असती तर पुरुष मंडळींनी धावून आलो या म्हणून गर्दी केली असती. परंतु घासलं की भांडं चकाकतं. त्याचं चकाकणं मंगुड्याच्या संसाराच्या भल्यासाठी अधिक देखणा ठरावा याच्यासाठी आपण सगळ्यांनीच या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. प्रत्येकजण इथं येताना, मातृदिनाच्या कार्यक्रमाला येताना आपण सगळेजण धावरे साहेबांचं आईची करंगळी धरून जीवनाचा सुरू केलेला प्रवास या स्टेजवरून आपण ऐकलत. एक उत्तम गाणं ओठावर रेंगाळणारं त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवून आपल्या सर्वांचं स्वागत केलं आणि सांगून टाकलं जगाला, माझी आई विश्वाची आई, माझी आई तुमची माझी आई. हे भीमराव मोरेंनी आपल्या समोर सांगून टाकलं. गरिबीत वाढलेल्या एखाद्या सुनेने सासऱ्यांनी पडलेल्या पडक्या भिंतीवर सुपारी फुलाची कुंडी ठेवावी आणि तिला लागलेलं सुपारी फूल सगळ्या गल्लीचं आकर्षण ठरावं. त्याच पद्धतीनं आज जागतिक दिन म्हणून आपण या निमित्तानं या कार्यक्रमाकडे पाहावं अशी माझी प्रार्थना आहे. कारण कवी असा म्हणतोय, आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड आठवेगे, कैलास सोडून ये उल्के समान वेगे. कुणाची साक्ष काढली नाही, कुणाला जामीन विचारायला गेला नाही कवी. डायरेक्ट माझ्या आईचं पद स्वर्गात विराजमान झालेलं आहे म्हणून तो म्हणतोय, आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड आठवेगे, कैलास सोडून ये उल्के समान वेगे. अशा प्रकारची भूमिका मांडताना दिसत आहेत. कशासाठी मांडतायत? राजकारणात, उद्योगात, संसारात, शिक्षण क्षेत्रात, नाचगाण्यात, तंबूच्या वगनाट्यात पटका बेभान होऊन उडवताना देखील आईचं नाव घेतल्यानंतर पाय जमिनीवर असावेत यासाठी कवी म्हणतोय, घेईन मी फिरोनी जन्म तुझ्याच पोटी, खोट ही एक आस मोठी. आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड आठवतंय, एकदा कैलास सोडून माझ्याकडे, कैलास सोडून ये उल्के समान वेगे. उल्का ज्या वेगानं खाली येते त्या वेगानं तू इकडे यावीस. अशा प्रकारची भूमिका आईच्या लेकरानं मांडलेली आहे, कवीनं मांडलेली आहे. आणि म्हणूनच खोटी ठरवून देवा ही एक आस मोठी, अशा प्रकारची भूमिका मांडताना माय मावल्यानो, जगात परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वयाच्या 16व्या वर्षी जगाच्या कल्याणाचं पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांना माऊली म्हणलेला आहे. 10 लाख वारकरी एकदा चंद्रभागा ओलांडून अलीकडे आले आणि पांडुरंगाच्या ओढीनं चालायला लागले की एखादा माणूस आपल्या पुढे आहे आणि तो चालत नाही तर त्याला फक्त माऊली, लगेच तिथं दिगंबर भगरे असत नाही, तिथं वारकरी संप्रदायाचा अध्यक्ष असत नाही, लगेच तो माणूस वारकरी बाजूला होतो आणि रस्ता मोकळा होतो. 10 लाख वारकरी असताना देखील माऊली या शब्दातली ताकद सांगत पांडुरंगाची वाट महामार्गात रूपांतरित करणारी ओवी ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाला दिली. वेदांताचे सिद्धांत सांगून मदांध झालेल्या जात्यांदांना जर वटणीवर आणायचं असेल तर संविधानाचं 46वं कलम
एखाद्या मुलीनं काळा कोट घालून कोर्टात उभं राहावं आणि माजुरी बैलाला व्यसन घालण्याचा प्रयत्न करावा, एवढं सामर्थ्य आईच्या वात्सल्यात आहे, आईच्या चांगुलपणात आहे. आणि म्हणून हा समाज बंदुकीच्या गोळीवर चालत नसून आईच्या वात्सल्यानं, वारकऱ्याच्या गळ्यात असलेल्या माळेच्या आशीर्वादानं मराठी मुलूक चालतो, याच्यावर समाजाचा विश्वास आहे. असा मोठा झालेला समाज आज तुमच्या माझ्या समोर असताना, गर्भात वाढवलेलं बाळ 4थ्या आठवड्याचा असताना त्याला कोणकोणते आधार द्यावेत याबद्दल डॉक्टर मार्गदर्शन करतोय. आणि ते बाळ आईच्या रक्तावर, आईच्या दुधावर, आईच्या संगोपनावर वाढत राहतं. अशा प्रकारची भूमिका घेताना आई हा आपला गर्भातून आशीर्वादित झालेला पहिला गुरु आहे, असं संतांनी सांगितलेला. 16 तास पोरग आईबापाकडे असताना पंतोजीच्या साठी हाती धरली पाटी, आणि पोरगी असो पोरगा असो 8 तास शाळेत जाताना 16 तास आईबापांनी कसं सांभाळलं याची नोंद कुठं होत नाही. पण पोरगा थोडासा चुकला, टायपिंग करताना एखादी मिस्टेक झाली तर टायपिंगचा मालक म्हणतो, कुठला मास्तर होता तुला शिकवायला? गुरु पण पहिला मान हा आईच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि म्हणून आईचं त्याच्यावर संस्कार घडवत असते. आयुष्याची बाराखडी बाप शिकवत असतो. 12वी शिकून पोरग पळत घराकडे येत आहे, बाप रस्त्यात उभा आहे, बापाला ओलांडून तो आईचं डोकं, आईच्या पायावर डोकं टेकवतो. भरल्या डोळ्यानं आई त्याला उराशी कवटाळते, बाळा 5 झालास, खूप चांगलं झालं. याचा अर्थ प्राजक्ताच्या झाडावरचं फूल वगळताना त्याचा आवाज होत नाही, याचा अर्थ असा नाही की त्या झाडाला इजाच होत नाही. त्या दिवशी रात्रभर उशी ओली झालेली असते. बापानं अभिषेकित केलेले डोळ्यातलं पाणी पापणीला ओझं झालेलं असतं, पण ते कुणालाही न दिसता लाईट बंद करून उशीवरच विरघळून गेलेलं असतं. त्याचं नाव बाप असतं. उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. अशा प्रकारचं हे आई बापांचं दातृत्व त्या ठिकाणी आपल्याला अधिक आयुष्यमान करणारं ठरतं, चांगुलपणाचं ठरतं. आयुष्याची बाराखडी शिकताना मुलाच्या आयुष्यातले हे चांगुलपण आपल्याला उपयोगी पडतं. अशा वेळेला आईच्या पोटी जन्म घेता एक कवी तर सरळ, अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा कवी डायरेक्ट सरळ प्रश्न विचारतोय. संजय राऊतांना बेधडक पेपरवाल्याला एखादा प्रश्न विचारावा असा सरळ प्रश्न विचारतोय. आणि तो प्रश्न विचारताना तो म्हणतोय, आईच्या पोटाला जन्माला येता आणि देव कुठं आहे म्हणून विचारता? अरे इथंच आहे सगळं. गणपतीनं आईच्या भोवताली मारलेल्या फेऱ्या ह्या जगजाहीर आहेत. म्हणून गण गातो मी निर्गुण निरंजन ध्यान, असा गणपतीला येडा मारणारा विषय, गणपतीनं आई बापाला येडा मारलेला विषय हा तुमच्या माझ्या चांगुलपणाचा विषय आहे. अशी माझी आपल्या सगळ्यांच्या समोर ही अपेक्षा आहे. आणि अशा वेळेला आज
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. म्हणून कधीतरी अवकाळी यावा अशा शासनाच्या चांगुलपणाच्या योजना असतात आणि कधीतरी महिला सक्षमीकरणाबद्दलचा विषय आपल्या समोर येतो. अशा वेळेला महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी, तिनं समाजात स्वाभिमानी आयुष्य जगावं, महिला आत्मनिर्भर बनावी, बनवताना तिनं आत्मसंरक्षणासाठी देखील सक्षम असलं पाहिजे. कवींच्या प्रतिभेचा मातृस्तोत्र देखील आईच्या वात्सल्यातूनच जन्माला येतो अशी कवींची कल्पना आहे. माय मावल्यानो, अधिक वेळ न घेता या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, आज महिला आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. या अर्थाने सुरक्षित आणि यशस्वी आयुष्य जगू शकतील याबद्दल आपण सगळ्यांनी खात्री बाळगली पाहिजे. स्त्रियांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास मातृभक्तांनी जगाला सांगितला. मांडीवर घेऊन वाढवलेलं बाळ मोठं झाल्यावर राजांचा, शहाजी राजांचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर राजमाता जिजाऊ या सती जाण्यास निघाल्या. राजांनी आऊसाहेबांच्या पायाचं दर्शन घेतलं. आम्ही राजांच्या पायाला हात लावून माजलेला मस्तवाल अफजल तुमच्या शब्दासाठी आडवा केला. आज बापाचं नाव घेऊन राज्य करताना पाण्यानं भरलेले डोळे आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावेत असं वाटत असताना तुम्ही आज या परिस्थितीत सती जाण्याबद्दलचा निर्णय घेताय. कुणाकडं बघून आम्ही जगायचं ते आधी सांगा आणि मग आपण सती जा, अशा प्रकारची भूमिका शिवरायांनी आऊसाहेबांच्या समोर मांडली आणि आऊसाहेबांनी सती जाण्याचा विषय बाजूला सारला. सावलीसारख्या त्या राजांच्या बरोबर राहिल्या. हे तुमचं माझं भाग्य आहे की ज्याच्यातून पुढं इतिहासाची साक्ष देणारी इतिहासाची व्यवस्था या ठिकाणी तुम्हाला मला अधिक चांगुलपण देत राहिली. सती जाण्यापासून थांबलेल्या जिजाऊ महाराष्ट्राला वैभव देत राहिल्या. असा पुत्र घडवला की त्यांनी तिही लोकी झेंडा लावला. याबद्दल बोलताना रणजित देसाई श्रीमान योगी सारखी 1200 पानाची कादंबरी लिहिताना कागल करवीर नगरीतून ओढ्याच्या काठावर एका गावात राहताना रणजित देसाई अर्पण पत्रिका लिहिताना श्रीमान योगीच्या 3ऱ्या पानावर म्हणतायत, सखल श्रीमंत राणी पुतळाबाई महाराज राजाच्या पायावर जडलेली नजर सुटू नये, तुटू नये म्हणून राणी पुतळाबाई सती गेल्या. त्या चरित कहाणीस ही श्रीमान योगीची चरित कहाणी समर्पित असं रणजित देसाईनं म्हटलेलं आहे. असे कितीतरी उदाहरणं आहेत मातृत्वाच्या बद्दल विचार करणारी. अचानक जग सोडून गेलेल्या सईबाईची आठवण होऊ न देता आईच्या वात्सल्यानं संभाजी राजाचा सांभाळ करणारी पुतळाबाई
सईबाईची उणीव कधी भासू दिली नाही. अशा या सर्व परिस्थितीत आईचं वात्सल्य जतन करताना आईबद्दलची भूमिका आपल्या समोर मांडत असताना आपण सगळ्यांनी हे चांगुलपण समाजासाठी लोकांच्या समोर ठेवताना मला समाधान वाटलं. मातृदिनाच्या बद्दलचा असलेला आदर व्यक्त करण्यासाठी आपण पुरुषांच्या पेक्षा देखील अधिक संख्येनं उपस्थित राहिलात. याचं कारण चांगलं घर बघून बापानं दिल्यानंतर सून म्हणून त्या घरात आपण गेलो, पण तांदूळ इरळताना, शब्द बरोबर आहे का बघा, तांदूळ इरळताना त्यातले खडे बाजूला करायचं विलक्षण अशा प्रकारचं चातुर्य माय माऊलीलाच लाभलेलं असतं. गहू असो अगर तांदूळ असो, त्याला घोळत घोळत सुपाच्या कोपऱ्यात आणायचा आणि फक्त खडेच बाजूला ठेवायचे आणि उत्तम प्रकारचा तांदूळ हा सुपातून खाली पडत असताना पहाटेच्या वेळेला दान पावले दारात आला तर त्याला पसाभर दान द्यायचं, ही आपल्या भारतीय संस्कृतीची व्यवस्था आहे. अशी व्यवस्था, असं चांगुलपण नको असलेलं बाजूला केलं आणि हवं असलेलं ठेवलं की त्यातून मूर्ती जन्माला येते. तसं खडे बाजूला करून उत्तम तांदूळ, उत्तम गहू बाजूला करण्याचं सामर्थ्य माय माऊलींच्या मध्ये असतं. म्हणूनच आईच्या पोट्याला जन्माला आलेलं कोणतंही पोरगं हे कबूल करतं की आज आईनं दिलेलं दूध देखील पोराला पाण्यासारखं लागतंय. आज आईनं दिलेलं दूध देखील पोराला पाण्यासारखं लागतंय आणि प्रेयसीनं दिलेलं पाणी मात्र त्याला दारू आणि बियर सारखं लागतंय. हा संस्कृतीतला फरक झालेला आहे. वाचन संस्कृती कमी झालेली आहे. वाचणं हेच मुळात कमी झालेलं आहे. एवढ्या सकाळी 7 वाजता जाऊन थंड पाण्यानं आंघोळ करणं मारवाडी वकिलापासून बंद झालेलं आहे. घरातली वाड्यातली आंघोळ संपल्यावर शेजारच्या मंदिरात जाऊन वाटेत डोडिया शेठजी भेटले तर नमस्कार करून देवाला जाणे हे शेठजीच्या नंतर बंद झालेला. चांगुलपण लयाला जात असताना, माणसं शुष्क वागत असताना, अशा परिस्थितीत सूर संगम चौकात पुढं आलेला आहे. गणेश मंदिराच्या मैदानात वाजलेली श्रीकृष्णाची बासरी ही लोकांच्यापर्यंत जाताना अधिक आकर्षक, अधिक चांगुलपणाची ठरलेली आहे. अनेक मुंबईची माणसं या निमित्तानं इथे येत आहेत. आज आपल्याकडं एक सौंदर्य सम्राज्ञी म्हणून नटीच्या रूपात मुलगी या ठिकाणी दर्शन देणार आहे. सारी मुंबई एलिझाबेथ राणी अशीच दिसत होते म्हणून तिच्याकडे पाहत होते आणि मुंबई चालत होती. आज मुंबई कशी चालली मला माहीत नाही, पण मुंबईमध्ये असलेला प्राजक्त आज दामाजीच्या दर्शनाला मंगळवेढ्यात आलाय, पण सगळ्या लेकी बाळीला दर्शन देणारा ठरलाय. त्यामुळं चा लाभ आपल्या सगळ्या मान्यवरांना घडावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या सिनेसृष्टीतल्या तारका आल्या असताना सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यानं अधिक गोंधळ घालू नये म्हणून इथंच थांबतो. नमस्कार. भारत माता की. मी नाटक करून आलोय त्यामुळे मोठ्याने बोललो. ज्ञानोबा देहूचा तुकोबा
आळंदीचा ज्ञानोबा, देहूचा तुकोबा, अखंड महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची कावड मंगळ्याच्या या पावन भूमीमध्ये जपत असताना आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा 2025 हा सुंदर असा गोड कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या स्वागतासाठी, आपणा सर्वांच्या सन्मानासाठी सर्वांमध्ये उपस्थित झालेल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, अखंड महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया मोनाताई कामत प्रभुगावकर मॅडम यांचे आपणा सर्वांमध्ये आगमन होत आहे। जोरदार टाळ्या वाजून मोनाताईंचं आपणा सर्वांमध्ये या ठिकाणी आपण स्वागत करूया। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांमध्ये उपस्थित असलेल्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सन्माननीय सौभाग्यवती महोदया हेमलताताई नकाते मॅडम आपणास विनंती आहे आपण मंचावरती यावं। त्याचबरोबर यशोदा पतसंस्था मर्यादित मंगळवेढा या सहकार व अर्थदालनाच्या चेअरमन सन्माननीय सौभाग्यवती महोदया नीलाताई अटकळे मॅडम आपणासही विनंती आहे आपण मंचावरती यावं। मंगळवेढा नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सन्माननीय सौभाग्यवती महोदया राजेश्रीताई घुले मॅडम आपणास विनंती आहे मंचावरती यावं। त्याचबरोबर सन्माननीय सौभाग्यवती महोदया छायाताई कृष्णदेव पाटील मॅडम आपणास विनंती आहे आपण मंचावरती यावं। ग्रामपंचायत राहटेवाडी नगरीच्या माजी सरपंच सन्माननीय सौभाग्यवती महोदया सुनीताताई नवनाथ आबा पवार मॅडम आपणास विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं। एकदा सूर संगम ग्रुपच्या वतीनं सहर्षाचं स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरील सर्वच उपस्थित महिला माता भगिनींना विनंती आहे की कार्यक्रमाच्या प्रारंभी सुंदर असं दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण या टी महोदया मोनाताई कामत मॅडम व व्यासपीठावरील तर सर्वच महिला माता भगिनींना विनंती आहे की कार्यक्रमाच्या प्रारंभी सुंदर असं दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण या ठिकाणी करूया। आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा 2025 या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळवेढा तालुका व पंचक्रोशीतील समाजकारण, राजकारण, अर्थकारण, सहकार, वाणिज्य, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, लाख मोलाचं वारकरी संप्रदाय आदी क्षेत्रातून कडून थोर मातांच्या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। आपण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इतर महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये सुंदर अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे। पुनश्च एकदा आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा 2025 या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। आपणा सर्वांचं सूर संगम ग्रुप मंगळवेढा यांच्या वतीनं सहर्षाचं स्वागत। त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं सहप्रायोजक म्हणून सॅप सेमी प्रायव्हेट लिमिटेड कागस्ट यांच्या वतीने आपणा सर्वांचं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत। देव सर्वकार्येषु सर्वदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रथमेश्वरा गणदेश्वरा चिंतामणि परमेश्वरा। धन्यवाद। या प्रतिमा पूजनानंतर सर्वच महिला माता मान्यवर भगिनींना विनंती आहे की कृपया आपण पोहोचलेली माऊली अर्थात सन्माननीय सौभाग्यवती महोदया मोनाताईंचा सन्मान सूर संगम ग्रुप मंगळवेढा यांच्या वतीनं व संयोजकांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतो आहे। उपस्थित श्रीमती मंगलताई दगरू भगरे मॅडम आपणास विनंती आहे की आपणा सर्वांच्या वतीनं सूर कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे। पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करून सौभाग्यवती मोनाताई कामत मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। धन्यवाद। जोरदार टाळ्या वाजवून पुनश्च एकदा आपण सर्वांनी मोनाताईंचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करूया। यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा अखिल भाविक वारकरी मंडळ पंढरपूर विभाग महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती पार्वतीताई महादेव अवतडे मॅडम यांचा सन्मान शिक्षण श्री सिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळ जुनोणी या संस्थेच्या संचालिका सन्माननीय सौभाग्यवती यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। पार्वतीताईंना विनंती आहे की कार्यक्रम संयोजकांच्या वतीने होणारा छोटेखानी सन्मान आपण या ठिकाणी स्वीकृत करावा। श्री सिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळ जुनोणी या संस्थेच्या संचालिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया फुलाताई हरिभाऊ ढगे यांच्या शुभास्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। धन्यवाद। यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेच्या माजी अध्यक्षा माननीय प्राध्यापक कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती पार्वतीताई महादेव अवतडे मॅडम आपला सन्मान श्री सिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळ जुनोणी या संस्थेच्या संचालिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया फुलाताई हरिभाऊ ढगे मॅडम यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। पार्वतीताईंना विनंती आहे की संयोजकांच्या वतीने
संयोजकांच्या वतीने होणार हा सन्मान या ठिकाणी आपण स्वीकृत करावा. आदरणीय पार्वतीताईंना विनंती आहे की फुलाताईंच्या शुभ हस्ते होणारा हा सन्मान आपण स्वीकृत करावा. वास्तविक पाहता कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा संपन्न होतो आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण पार्वतीताईंचं आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेच्या माजी अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर संस्थेच्या सल्लागार सन्माननीय सौभाग्यवती महोदया रेश्माताई ढगे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. ढगेताईंना विनंती आहे की हा सन्मान आपण या ठिकाणी करून घ्यावा. शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेच्या माजी अध्यक्षा सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षीताई कदम मॅडम यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं रेश्माताई ढगे मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून समग्र सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षणाची अहोरात्र गंगा निर्माण करणाऱ्या माजी अध्यक्षा इनरव्हील क्लब मंगळवेढ्याच्या माजी अध्यक्षा सन्माननीय सौभाग्यवती महोदया सुनंदाताई बबनराव अवताड मॅडम चेअरमन सन्माननीय सौभाग्यवती महोदया सीमाताई दिगंबर भगरे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. अवताडेताईंना विनंती आहे की संयोजकांच्या वतीने होणारा हा सन्मान आपण स्वीकृत करावा. संत गांडवपात्रा महिला पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन सन्माननीय सौभाग्यवती महोदया सीमाताई दिगंबर भगरे मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. आयोजन आणि प्रयोजन मंडळी संपन्न साकार होत असताना अखंड पत्रकारितेच्या माध्यमातून वार्तांकनाचा सुंदर असा व्याप मांडून मंगळा तालुका पत्रकार संघाची धुरा आपल्या खांद्यावरती समर्थपणे पाळत सोलापूर जिल्ह्याच्या पत्रकार क्षेत्रामध्ये सन्माननीय दिगंबर बापू भगरे यांच्या मातोश्री सन्माननीय श्रीमती मंगलताई दगडू भगरे मॅडम यांचा सन्मान यशोदा पतसंस्थेच्या चेअरमन सन्माननीय लीलाताई अटकळे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. अटकळीताईंना विनंती आहे की हा सन्मान करण्यासाठी कृपया आपण मंचावरती यावं. श्री स्वामी समर्थ पतसंस्थेच्या माजी संचालिका सन्माननीय श्रीमती मंगलताई दगडू भगरे मॅडम यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे. सोलापूर जिल्ह्याच्या नामांकित नाट्य कलाकार सन्माननीय अपर्णाताई जोशी मॅडम यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. सन्माननीय लीनाताई विन मॅडम यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. आदरणीय जोशी होणार हा सन्मान आपण स्वीकृत करावा. सोलापूर जिल्ह्यातील नामांकित नाट्य कलावंत सन्माननीय सौभाग्यवती महोदय अपूर्णाताई जोशी मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर ग्रामपंचायत राहटेवाडी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माजी सरपंच सन्माननीय सौभाग्यवती महोदया सुनीताताई नवनाथाबा पवार मॅडम यांचा सन्मान सन्माननीय सौभाग्यवती महोदया सारिकाताई ढगे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. पवारताईंना विनंती आहे की सूरसंगम ग्रुपच्या वतीने होणारा हा सन्मान आपण स्वीकारावा. सन्माननीय सौभाग्यवती महोदया सारिकाताई ढगे मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सन्माननीय सौभाग्यवती महोदया हेमलता नकातेताई यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. संत कानोपात्रा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या सल्लागार ॲडव्होकेट हसीनाताई सुतार मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सुतार मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. सूरसंगम ग्रुप मंगळवेढा यांच्या वतीनं सहर्षाचं स्वागत करून इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सन्माननीय सौभाग्यवती महोदया नकातेताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर मंगळा नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सन्माननीय सौभाग्यवती महोदया राजश्रीताई घोले मॅडम यांचा सन्मान इनरव्हील क्लबच्या माजी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सन्मानित होत आहे. यानंतर सन्माननीय सौभाग्यवती महोदया रुक्मिणीताई सुखदेव कौंडोभेरे मॅडम आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित होत आहात. समग्र सोलापूर जिल्ह्यातील नावे मॅडम आपणास विनंती आहे की कृपया कौंडोभेरी ताईंना सन्मानित करण्यासाठी आपण मंचावरती यावं.
सन्माननीय सौभाग्यवती महोदया रुक्मिणीताई सुखदेव कोंडुबेरी मॅडम यांचा सन्मान सोलापूर जिल्ह्यातील नामांकित आणि प्रसिद्ध ब्युटिशियन सन्माननीय सौभाग्यवती महोदया विद्याताई बालाजी शिंदे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. हॅलो एअरटेल. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय साई काटे गायकवाड मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. सुजाताताईंना विनंती आहे की हा सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती यावं. दिनानिमित्त सन्माननीय सौभाग्यवती महोदया अर्चनाताई पाटील मॅडम आपल्या सर्वांच्या वतीने सन्मानित होत आहे. जोरदार टाळ्या वाजून त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने मातृदिनानिमित्त सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत करूया. सन्मान संत कान्होपात्रा महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया करिश्माताई मुलाने मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. करिश्माताईंना विनंती आहे की कृपया यादवताईंना सन्मानित करण्यासाठी आपण मंचावरती यावं. सूरसंगम ग्रुप मंगळा यांच्या वतीनं संपूर्ण साकार होत असलेल्या गोड अशा सोहळ्याच्या निमित्तानं विविध महिला भगिनी या ठिकाणी सन्मानित होत आहेत. यानंतर हसीनाताई उस्मानला विनंती आहे की शेख ताईंना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. अशा या जागतिक मातृदिनानिमित्त सन्माननीय सौभाग्यवती महोदया अमृताताई रत्न पारखी मॅडम आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित होत आहात. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती पार्वतीताई महादेव अवतडे मॅडम आपणास विनंती आहे की रत्न पारखी ताईंना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. ताईंनाही विनंती आहे की हा सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया आपण मंचावरती या. जागतिक मातृदिनाचं असं सुंदर आणि गोड असं औचित्य साधून अखंड महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया मोनाताई कामत मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये सुंदर असा आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा 2025 हा कार्यक्रम रंग घेतो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणा सर्वांचं स्वागत करून कार्यक्रमाच्या प्रसंगी सन्माननीय सौभाग्यवती महोदया रत्न पारखीताई या ठिकाणी सन्मानित होत आहेत. यानंतर सन्माननीय सौभाग्यवती महोदया सीमाताई देशपांडे मॅडम आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. इंडरव्हिल क्लबच्या माजी अध्यक्षा सन्माननीय सौभाग्यवती महोदया सुनंदाताई बबनराव अवतडे मॅडम आपणास विनंती आहे की आपण देशपांडे ताईंना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. माता भगिनींचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. सर्वच माता भगिनींचं पुनश्च एकदा त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रायमा इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या सन्माननीय सौभाग्यवती महोदया वैशालीताई कुंभार मॅडम आपणास विनंती आहे आपलाही सन्मान सूरसंगम ग्रुपच्या वतीने या ठिकाणी संपन्न होईल. आपणास विनंती आहे की हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. महिला भगिनींचे सन्मान सूरसंगम ग्रुप यांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहेत. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भाविक वारकरी मंडळ यांचं मनोगत होण्याच्या प्रमुख पाहुण्या मोनाताईंचा सुंदर असा परिचय करून देण्यासाठी ज्येष्ठ निवेदक राजेंद्र कुमार जाधव सरांना विनंती आहे पाहुण्यांचा परिचय करावा. मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपल्या सर्वांचं. सूरसंगम ग्रुप प्रभुगावकर पार्श्वगायिका आणि अभिनेत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रसिद्ध आहेत. गेल्या 15 वर्षापासून संगीत क्षेत्राशी त्या निगडीत आहेत. संगीत क्षेत्रामध्ये ते पूर्ण वेळ काम करत आहेत. चित्रपटसृष्टीसाठी जाहिरातीसाठी आणि चित्रपटसृष्टीसाठी ते गीत गायन करत आहेत. बऱ्याचशा मालिकांचं टायटल सॉन्ग त्यांनी आत्तापर्यंत खूप वेळाला गायलेलं आहे. यूट्यूबवरती विशेष त्यांचे कार्यक्रम आपल्या सर्वांना पाहायला मिळतात. सारेगमप हा स्टार प्रवाह मालिकेतील हा कार्यक्रम, या कार्यक्रमातून अनेक शो त्यांचे महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. पार्श्वगायक सुदेश भोसले, साधना सरगम, उषा उत्तम, जावेद अली यांच्याबरोबर त्यांनी गायन केलेलं आहे. त्याचबरोबर अनूप जलोटा, अन्नू मलिक यांच्याबरोबरही अनेक गीतामध्ये कार्यक्रमामध्ये त्यांनी गीत गायन केलेलं आहे. भारतासह अमेरिका, कॅनडा, दुबई, कुवेत इत्यादी देशामध्ये त्यांचे विविध संगीताचे कार्यक्रम संपन्न झालेले आहेत. अनेक हिंदी मालिकांमधून उत्कृष्ट कलाकार म्हणून त्यांनी आत्तापर्यंत काम केलेलं आहे. अष्टपदी या मराठी चित्रपटामध्ये त्यांनी नायिका म्हणून भूमिका बजावलेली आहे.
यूट्यूबवरती 20 मिलियनहून अधिक त्यांचे व्ह्यूअर्स आहेत. तारक मेहता हा मराठीतील कार्यक्रमाचं शीर्षक गीत ही त्यांनी गायलेलं आहे. आणि नुकतंच कोल्हापूर येथे मराठी फिल्म फेस्टिवल जो झाला यामध्ये बेस्ट ॲक्टरचा यावर्षीचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. असे विविध गुणांनी संपन्न असलेल्या पार्श्वगायिका आणि अभिनेत्री सौ मोना कामत प्रभुगावकर यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. अष्टपदी हा मराठीतला एक नवीन चित्रपट त्यांच्या आपल्यासमोर येतोय. पुढे एकदा आपल्या समस्त मंगळवेढकरांच्या वतीनं सौ मोना कामत प्रभुगावकर यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी त्यांचा अल्पसा परिचय या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या गायन कलेवरती नितांत प्रेम करणारी महाराष्ट्राची सर्व गुणसंपन्न लाडकी अभिनेत्री व गायिका म्हणून मोनाताईंचं आपणा सर्वांमध्ये या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आदर्श मातांचा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरंच हा सुवर्णयोग पाहता मंगळाची संत भूमी मोनाताई आपल्या आगमनानं, आपल्या कार्यानं, आपल्या कर्तृत्वानं खऱ्या अर्थानं धन्य झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांमध्ये उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या महिला जिल्हा अध्यक्ष श्रीमती पार्वतीताई अवताडे मॅडम आपणास विनंती आहे की आपण कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्ष मनोगत या ठिकाणी मांडावं. आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त होत आहे श्रीमती पार्वतीताई. त्या उत्साहाने साजरा केला जातो. सूर संगम ग्रुप, श्याम सेमी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा प्रमुख पाहुण्या गायिका मोना कामत मुंबई व्यासपीठावरील मान्यवर बंधू भगिनींनो आहे आणि आजच्या सत्कार मूर्ती आदर्श माता यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. या मंगळवेढ्यातील सत्कार मूर्ती मातांचा भूतकाळ आठवला तर या सत्यानेच आपल्या संसारासाठी हाडाचे काढ केली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या मातांनी अशिक्षित असूनही आपल्या मुलाबाळांना खूप शिकविले आहे. म्हणजे या मातांचा भूतकाळ हा अतिशय कष्टात गेला आहे. त्यामुळे आज याचा भविष्यकाळ नजर लागण्यासारखा उत्तम आहे. एक स्त्री आदर्श माता, आदर्श पत्नी, बहीण, मुलगी असते. संसारामधील सगळ्यात मध्यवर्ती भूमिका आईची असते. एक दिवस आई नसली की घरात राम उरत नाही. म्हणून कवी शिंदे म्हणतात, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आणि आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही. आई एक नाव असतं आणि नसते तेव्हा घरातल्या घरात गलबलेलं गाव असतं. प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे की ज्या मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं आहे त्या आईने त्या आईला म्हातारपणी आपण फुलासारखं सांभाळलं पाहिजे. ते तुमचं कर्तव्य आहे. जर तुम्ही सांभाळत नसाल तर तुम्ही सांभाळलं पाहिजे. मुलावर प्रेम करणारी आई मुलांच्या चुकीबद्दल शासनही करते. घरात अनाचार करणाऱ्या नवऱ्याला सुद्धा वटणीवर आणते. मुलाच्या चुकीबद्दल त्यांना जेवायला वाढणार नाही, स्वतः जेवणार नाही. भाग्याने ज्यांना अशा आया लाभल्या असतील त्यांनी आपल्या आईने मातृधर्म पाळला होता. त्याचे समस्या करावे, तिचा राग आटवावा, घरातला आनंद टिकवावा म्हणून राबणारी आई कुटुंबावर संकट आले की पहिल्यांदा ती आपल्या हातातल्या आणि बांगड्या उतरून देते. म्हणजे सोन्याच्या बांगड्या. पहिला राग, पहिला त्याग माझा बसला आणि पाहिजे असे तिला वाटते. मातृधर्माला त्यागाचे मोल द्यावे लागते. आजचा आदर्श माता सुद्धा त्यागमूर्ती आहेत. ज्यांनी आपल्याचे विश्व दाखवले त्या आईवडिलांना आणि ज्यांनी माणूस म्हणून जगणे शिकवले त्या गुरूंना आपल्या जीवनात अनन्य साधारण माहीत आहे. दररोज आपल्या आईवडिलांना चरणी माता टेकलवतात देवाला शोधण्यासाठी आणि देवळात जावे लागत नाही. आपल्या घरात देवाचा साक्षात्कार घडेल. आई आणि बाप एका घराची दोन दारं, त्याच्या आडून लागे ना ऊन पार. तसं पाहिलं तर सर्वच माताचा आदर्श असतात. प्रत्येक आई हे आपला मुलगी मोठी व्हावेत यासाठी झटत असते. आपल्या मुलांच्या आयुष्याचा अंगणामध्ये सुखाचं चांदणं पडावं म्हणून ती स्वतः संकटाचा सामना करीत असते आणि खूप दुःख
स्वस्ते सर्व मातांची कर्मकाणी ही वेगवेगळी असली तरी तिचा मूळ गाभा एकच असतो. महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान. जबाबदारी आहे असे जबाबदारीसह घेते भरारी, नाव तिचे आहे नारी. एवढे बोलून माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ताईंना आमंत्रित करतो की आपणा सर्वांच्या वतीनं आपणा सर्वांसमोर व्यक्त होते महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका मोनाताई कामत. इथे उपस्थित सगळ्या या मातांना माझा नमस्कार. आणि तुम्ही इतक्या संख्येने इथे उपस्थित आहात. आणि खरं तर मला हे माहीत नव्हतं की इथे मला बोलायला सुद्धा लावतील. मी फक्त गायनाच्या तयारीने आली आहे खरी. पण सर्वात प्रथम सगळ्या महिलांना इथे जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा. मी सुद्धा आई आहे, मला 2 मुलं आहेत. आणि काय म्हणतात त्याला, माझे बाबा माझ्यासमोर आज आलेत. त्यामुळे आणि मला खूप वाटेत असताना मला लहुजींनी बऱ्याच इथल्या मातांचे काय म्हणतात त्याला बॅकग्राऊंड सांगितलं की इतका संघर्ष. आणि बऱ्याच जण अशिक्षित होत्या पण त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन इतक्या आज उच्च स्तरावर त्यांची मुलं काम करतात. हे ऐकून मला इतकं आय फेल्ट सो प्राऊड. मला इतकं काय म्हणतात अभिमान वाटला की खरोखर एकदा आहे ना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्या महिलांसाठी, मातांसाठी. आणि तुमच्या सगळ्या या एफर्ट्सना, तुमच्या मेहनतीला, संघर्षाला मी नमन करून मी माझं बोलणं इथे थांबवते. आणि कार्यक्रमात आपण पुढच्या कार्यक्रमाला नंतर धमाल करूच या. पण इथे मला आज या कार्यक्रमाचा भाग केल्याबद्दल लव्ड अगेनचे मी खरंच मनापासून आभार मानते, आमिरजींचे सुद्धा. आणि थोड्या वेळाने कार्यक्रमाला नक्की सुरुवात करूया. थँक्यू. करूयात. खरं तर आई म्हटलं की इथून तिथून एकच असते. आणि आई ही व्यक्ती नसून ती एक खरं तर आपल्या हृदयाच्या गाभारामध्ये ठेवलेलं खरं तर एक दैवत असतं. रंकापासून, राजापासून ते झोपडीपासून महालापर्यंत हे आपलं सगळ्यांचं एक सर्वांचं लाडकं मातृदैवत म्हटलं तर हरकत नाही आहे. अशा पुरस्कार वितरण सोहळ्याची आपण सुरुवात. पुरस्काराच्या निमित्तानं या ठिकाणी मंचाच्या समोर या ठिकाणी उपस्थित राहावं. 2002 पुंछ रिझोरी या ठिकाणी खरं तर या सुधीरला वीरमरण या ठिकाणी खरं तर आलं. आणि सबंध ही जी वीरमाता होती खरं तर दुःख अटळ असताना देखील सगळा परिवार, दिवसे परिवार, घाडगे परिवार आणि संपूर्ण माजी सैनिक तालुका संघटना ही या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहतील. वीरमाता सौबाई धर्मराज घाडगे यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतोय. बाळ चालला सरांना घरा बांधते तोरण. 2002ला सुधीरला या ठिकाणी वीरमरण या ठिकाणी आलेला आहे. हा पुरस्कार त्यांना जातो आहे. वीरमाता गजानन रत्नबारकी यांना देण्यात येतोय. भजन कीर्तन याच्यामध्ये अख्खं आयुष्य हयात घालवणाऱ्या आणि संगीतावरती, भजनावरती प्रेम करणाऱ्या सुशीला काकू, जयदीप यांना या व्यवसायामध्ये उभं करत असताना जे संस्कार, विश्वासार्हता जी लागते व्यवसायामधली, ती खरे तर संस्कार देण्याचं काम सुशीला काकूंनी या ठिकाणी केलं आहे. मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो. खरं तर डॉक्टर रिंकू याचा लग्न सोहळा ज्यावेळेस होता त्यावेळेस सुशीला काकूंनी खूप सुंदर पद्धतीने मंगलाष्टिका खरं तर गायले होते. आमचेही डोळे खरं तर भरून आले होते. एक आजी आपल्या नातवासाठी काय करते ह्याचा एक मूर्तिमंत वस्तुपाठ खरं तर सुशीला काकूंनी या ठिकाणी घालून दिला होता. तिने हौसेने पोचल्या म्हणून परसात फुलांच्या आणि ओसरीत माणसांच्या बागा फुलल्या. ती होती तिने घट्ट विणल्या म्हणून नात्यातल्या घट्ट विणल्या नात्यांचा. आणि म्हणून अशा पद्धतीची ही सुशीला काकू संपूर्ण रत्नबारकी परिवाराला जोडून घेत असताना संपूर्ण 35 जणांचं कुटुंब एकत्रित. आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित मंडळी नमस्कार. सर्व आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आपण मला आदर्श माता पुरस्काराने गौरविले त्याबद्दल मी आपणा सर्वांची सदैव ऋणी राहीन. आदर्श माता हा पुरस्कार आईच्या कार्याची प्रशंसा करण्यासाठी आणि तिच्या सामाजिक भूमिकेचे महत्त्व असे अधोरेखित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मला मनोमन वाटते
आजच्या काळात या पुरस्काराने आईचे महत्त्व एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. या पुरस्काराने आईला प्रोत्साहन मिळते, तिच्या कार्याची नोंद घेतली जाते, आईला प्रोत्साहन मिळते. हा पुरस्कार आईला तिच्या मुलाच्या जीवनात केलेल्या योगदानासाठी दिला जातो. प्रत्येक बाळ हे मातेसाठी प्राणप्रिय असतं, म्हणूनच मातृत्व ही भावना आईला परिपूर्ण बनवते. प्रपंचामध्ये संसाराचा गाडा ही माऊली ओढतच असते. आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून ही माऊली नेहमीच दक्ष असते. एकत्र कुटुंबात मुलावर चांगले संस्कार होऊ शकतात. शिक्षणाकडे लक्ष देता येते. कुटुंबामध्ये आजी आजोबा, काका काकू, मामा मामे, मावशा, आत्या, बहिणी भाऊ या सर्वांचे प्रेम माया वेगळे. त्यांनी केलेली शिक्षा पुन्हा मुलावर केलेला जिव्हाळा, कौतुक, शाबासकी यामुळे मुलांना अपार वात्सल्य मिळते. या सुसंस्काराचे संस्कार नकळतपणे केले जातात. मी माझी कौटुंबिक जबाबदारी योग्य प्रकारे पाडत माझे छंद जोपासते. या गावात मी आले 1963 साली माझं लग्न झालं. 1963 ह्या गावात काहीही सोय नव्हती. तेव्हा महिला फारशा बाहेर पडत नव्हत्या, फक्त हळदी कुंकूच्या निमित्तानं बाहेर पडत होत्या. आणि त्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. सगळ्या आमच्या भेटीगाठी झाल्या आणि इथं जेंट्स सगळे पेठेंच्या वाड्यात किल्ल्यात बॅडमिंटनचा क्लब काढला होता. त्या क्लबमध्ये जेंट्स जात होते. मग एकदा महिलांची आमच्या बोलणी झाली, आपण खेळायला जाऊया, आपण क्लास काढूया. आणि आम्ही सगळ्या महिलांनी पहिला बॅडमिंटन क्लास इथं काढला, सुरू केला. आणि ते ग्राउंडवर आम्ही जाऊन खेळत होतो. 4-5 वर्ष आमचं सतत खेळ चालू होते. आणि खेळ चालू असताना परत पेठे इथं आले. ते म्हणाले मला बांधकाम करायचं आहे, तुम्ही जागा बदला. आणि मग आमचं बॅडमिंटन बंद पडलं. त्यानंतर डॉक्टर उसगावकरांच्या वाड्यात प्राध्यापक कुल्लूर सर आले राहायला. त्यांच्या मिसेस त्या येत होत्या. आम्ही पुन्हा फिरायला जात होतो. आणि फिरायला जाताना त्या म्हणाल्या मी संगीत शिकवते म्हणाल्या, शास्त्रीय संगीत मला येतं आहे. आणि मग म्हटलं आपण शास्त्रीय संगीत शिकूया. आणि मग मी शास्त्रीय संगीत शिकले. माझ्या मुलीला पण मग घेऊन बरोबर त्याच्याबरोबर मी पण माझं शास्त्रीय संगीताची परीक्षा दिल्या, विशारद झालेली आहे. आणि त्या म्हणाले मी भजन पण शिकवते, तुम्ही महिला तयार करा. आणि मंगळवेळात महिला मंडळी भजनी मंडळ मी पहिलं हे काढलेलं आहे. त्यानंतर आता 11 भजनी मंडळ झालेली आहेत. आता अशाच महिलांनी प्रगती करायला हवी, हे मला ऐकून खूप आनंद झाला. आणि त्यानंतर मला अध्यात्माची ओढच लागली. मग एकदा डॉक्टर उसगाव मला मैत्रिणी पण खूप चांगल्या मिळाल्या. हो. आणि डॉक्टर पटवर्धन, कल्पिता पटवर्धन, निर्मला पटवर्धन, करंदीकर, किल्लेदार, शेवटी आम्ही असं केलं. मनीषा कुलकर्णी, वंदना कुलकर्णी. मग त्या मला म्हणाल्या, ते डॉक्टर होते आमच्या फॅमिली डॉक्टर देऊसगावकर. त्या मला म्हणाल्या आपण गीता शिकायला जाऊया का. शशीताई गोखले यांच्याकडे आम्ही गेलो. तिथं आम्ही गीतेचे अध्याय शिकलो. आणि आज दामाजी मंदिरात 30 वर्ष अखंड सेवा मी केली. पारायण ज्ञानेश्वरीचे केले आणि हे सगळं केलं माझ्या घरात. आज परमेश्वर रूपेने आमच्या कुटुंबात लक्ष्मी आणि सरस्वती एकाच ठिकाणी नांदत आहेत असे मला नेहमीच वाटते. परमेश्वराची कृपा दृष्टी व आशीर्वाद माझ्या कुटुंबाने अविरतपणे लाभो हीच देवाच्या चरणी प्रार्थना. आपण माझा आदर्श माता म्हणून गौरव केलात त्याबद्दल या संयोजकांची, दिवसे परिवारांचे मला माझे मनोगत व्यक्त करायची परवानगी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. माझे मनोगत थांबवते. नारी शक्तीचा विजय असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी निमंत्रित करतोय घुले परिवारांची एका गुण्या गोविंदानं नांदताना दिसतंय. आज हा एक आदर्श परिवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. घुले परिवाराचं पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय. द्वारका काकूंना उदंड आयुष्य लागो याही प्रार्थना मी परमेश्वर चरणी या ठिकाणी करतो आहे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी निमंत्रित करतो आहे श्रीमती इंताजबी वल्लीसाहेब काजी. श्रीमती काम करत असताना उपनगराध्यक्ष पदाचा सन्मान, उरूस असो, जयंती असो, बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं प्रतीक म्हणून या ठिकाणी हे निसारबाई, अख्तरबाई, शकीलबाई बांधकाम क्षेत्रामध्ये आपलं उत्तम काम करत असताना, विश्वासार्थाने काम करत असताना दिसतं. इंताजबी भावीकडे जातं. ते संस्कारांची देण ही त्यांच्याकडून आलेली आहे. स्वर्गीय जिजाबाई नागने इंताजबी भाभींना हा आदर्श माता पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतोय.
मोना कामत प्रभुगावकर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. यानंतर मी पुढील सती भीमाशंकर तोडकरी आदर्श माता पुरस्कारांना सन्मानित होत असताना स्वर्गीय सौभाग्यवती अनुराधा लक्ष्मणराव ढोबळे स्मृतिशेष पुरस्कारानं सौ पार्वती भीमाशंकर तोडकरी आदर्श माता पुरस्कारानं सन्मानित या ठिकाणी होतंय. निलकंठजी कुंभार यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी सरांच्या समवेत या ठिकाणी उभं राहावं. चाटे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करणारे प्रशांत सर असतील, सारिका वहिनी असतील, या सगळ्या शेतकरी वर्गाला खरं तर हे काटे परिवार संपूर्ण सहकार्य करतो आहे, मार्गदर्शन करतोय. खूप खूप धन्यवाद काटे परिवाराचं या ठिकाणी होतंय आदर्श माता पुरस्कारानं सन्मानित करत असताना. शेवटचा पुरस्काराकडं मी जातो आहे. सन्माननीय डॉक्टर अतुल असतील, सन्माननीय डॉक्टर अमोल असतील आणि सन्माननीय डॉक्टर विवेक असतील, संजीवनी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विवेक असतील यांनी या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा देण्याचं काम धन्वंतरीचे उपासक म्हणून तरीची ही परोपकारी जी जोडी आहे त्या भूमिकेतून हे काम करताना दिसत आहेत. आणखीन एक या सगळ्यांचा मला गुण जो आवडला, हे तिन्ही भाऊ अगदी एकत्रितपणे मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि पुढील कार्यक्रम अगदी वेळ न दवडता अगदी 1 मिनिटामध्ये पुढील सगळी सूत्र मी रफिकभाई शेख यांच्याकडे देतो आहे. सगळ्या मान्यवर मंडळींना विनंती करतोय की आपण समोर येऊन आता